त्याला शुद्ध करणं अवघड आहे का? हे समजणं की चित्त दूषित आहे की विशुद्ध आहे, हे समजणं कठीण आहे का? अवघड आहे का? प्रत्येकाला एवढं तर समजते ना की माझं चित्त दूषित आहे की विशुद्ध आहे म्हणून, नाही का? समजणं नाही. पहिली एक गोष्ट मी तुम्हाला सांगून राहिलेलो आहे की समजायला कठीण आहे का की माझं चित्त शुद्ध आहे की अशुद्ध आहे म्हणून. माझं चित्त जे आहे ते म्हणजे मलिन आहे की चांगलं आहे म्हणून, स्वच्छ आहे म्हणून, वाईट आहे की चांगलं आहे म्हणजे समजायला कठीण आहे का? क्षणोक्षणी तुम्हाला त्याचा प्रत्यय येऊ शकते. ठीक आहे, जसं तुम्हाला प्रत्यय आला की समजून राहिलं की बाबा हा दूषित विचार आहे, ही दूषित भावना आहे जी मी करून राहिलेलो आहोत मनामध्ये. ठीक आहे, तर त्या दूषित भावनेला, त्या दूषित विचाराला काय करायचं आहे तुम्हाला? सोडून द्यायचं आहे. का सोडून द्यायचं आहे? तर त्याचं मी तुम्हाला एक आलंबन देतो, कम्मठठाण देतो. कोणतं कम्मठठाण देतो? ज्या कम्मठठाणाने तुम्ही सोडून द्याल, त्याला धरणार नाही, ते कम्मठठाण आहे मरणानुसतीचं कम्मठठाण. ठीक आहे, कोणतं कम्मठठाण आहे? मरणानुसती. म्हणजे मरणानुसती म्हणजे काय? मनुष्य हा विचार करतो आणि या सत्याला स्वीकारतो, क्षणोक्षणी स्वीकारतो, क्षणोक्षणी विचार करतो की मला समोर जाऊन मरायचं आहे, कधी ना कधी माझं मरण होणे आहे. ते मरण उद्यासुद्धा होऊ शकते, ते मरण आजसुद्धा होऊ शकते, याच्या समोरच्या क्षणी होऊ शकते. केव्हा? मरण काही तुमच्या असं ठरलेलं आहे का केव्हा होईल म्हणून? या तारखेला आणि या दिवसाला होणार, केव्हाही होऊ शकते मरण, हे लक्षात घ्या. तर या भावनेनं जे आहे मनुष्य कोमल होतो, मृदू होतो, आणि त्याला जे आहे ते असं ती भावना त्याला धरून ठेवायला लावत नाही कोणत्या गोष्टी. तो म्हणतो की बाबा कधी ना कधी मरायचं आहे, तर कोणाचा राग करून, कोणाचा द्वेष करून, कोणाचा जे आहे ते अहित मनामध्ये चिंतन करून का करू? मी काय करायचं आहे मला, हे लक्षात घ्या. हे जे माझं नामरूप आहे हे या जन्मापुरतंच आहे ना, पुढच्या जन्मामध्ये दुसरं नामरूप येईल. परंतु या जन्मामध्ये हे जे तुम्हाला नामरूप ग्रहण झालेलं आहे, ह्या नामरूपाचा हा जन्म अंतिम आहे का नाही आहे? आहे ना, आहे ना. बघ, या नामरूपामध्ये मी जे आहे ह्या अशा गोष्टी घेऊन कशाला जाऊ? कारण की एक सुजित बोधी म्हणून जे समजायचं, मी या जन्माला आलेलो, तर या नामरूपाला, या देहाला आणि या देहामध्ये असलेल्या मनाला तुम्ही सुजित बोधी म्हणता ना. मी सुद्धा कोण म्हणून राहिलेलो आहे? स्वतःला सुजित बोधी म्हणून राहिलेलो आहोत. आणि जेव्हा मृत्यू होणार आहे तेव्हा हे सुजित बोधी नावाचं नामरूप तर खतम होऊन जाईल ना. याचं काय अस्तित्व राहणार आहे का? तर जोपर्यंत आता जीवात जीव आहे आणि मृत्यू जोपर्यंत येणार नाही आहे, तोपर्यंत या नामरूपामध्ये मी कशाला कोणाचा जे आहे ते तिरस्कार ठेवू मनात, कशाला कोणाचं जे आहे ते हे करू, नाही का? तर या भावनेनं काय होते, मनुष्य जे जे धरून ठेवलं होतं ते सोडून देते. फक्त ती भावना तुम्ही मनापासून करा. मनापासून जर कराल ना, एखाद्या वेळेस तुम्ही मैत्रीला जाता कोणाच्या, तर त्यावेळेस जे आहे तुम्हाला हा विचार येते की नाही येत की आज हा माणूस गेला, माझा सोबतीच होता, उद्या माझा नंबर आहे ना. आता जसं आपल्या विभागातल्या डोंगरे मॅडम चालल्या गेल्यात, उद्या आमचा नंबर आहे, नाही का? त्या जन्माला आल्यात, राहिल्यात आणि गेल्यात. तसं आपण सुद्धा जन्माला आलो, आज आहो, उद्या जाणार आहे. तर मग धरून कशाला ठेवायचं कोणाचं? कोणाचा राग, कोणाचा द्वेष, कोणाचा तिरस्कार, कोणाचा हेवा कशाला धरून ठेवायचं? मीपणा कशाला धरून ठेवायचं? या देहामध्ये ह्या मीपणाला का म्हणून
मी धारण करू? मला मरायचंच आहे उद्या. ते मी पण आलं, मी का म्हणून धारण करू? मी माझं आहे का? तर माणूस जे आहे ना, ही भावना काय करते, त्याला सोडायला लागते. याला म्हणतात कम्मठान. तर हे कर्मस्थान घ्यावं लागतं तुम्हाला. जर समजा तुम्ही हे कर्मस्थान घेतलं, तुमचं चित्त शुद्ध होणार की नाही होणार? तुमचं चित्त शांत होणार की नाही होणार? तुमचं चित्त जे आहे ते सुमार्गी लागेल की नाही लागेल? तुमचं चित्त विशुद्धीच्या मार्गाने लागणार की नाही लागणार? तुम्ही मनापासून चिंतन तर करून पहा ह्या गोष्टीचं. इझी जाते, सोपी जाते सोडायला, काही कठीण जात नाही. आणि मन स्वच्छ व्हायला लागते, लक्षात घ्या. मन कसं व्हायला लागतं? स्वच्छ व्हायला लागतं. तर ही एक साधना, 40 कर्मस्थानामधली एक साधना आहे, मरणानुसतीची साधना, ज्याने मनुष्य कोमल होतो, मृदू होतो. आणि या चिंतनानं जे आहे, तुम्ही कितीही अवॉइड करा या गोष्टीला, मृत्यूला तुम्ही अवॉइड करू शकता का? मृत्यूचा क्षण तुम्ही कितीही जे आहे ते हे करण्याचा प्रयत्न करा, मृत्यूला तुम्ही जे आहे ते टाळू शकता का? तुमचा मृत्यूयोग आल्यानंतर जे आहे तुम्ही स्वतःला वाचवू शकता का मृत्यूच्या याच्यामधून? मृत्यूच्या पाशामधून तुम्ही वाचवू शकता का स्वतःला? नाही वाचवू शकत. तर हे तर अंतिम सत्य आहे ना. या देहाचं, या रूपाचं, या नामरूपाचं, तुमच्या या अस्तित्वाचं अंतिम सत्य मृत्यू आहे. तर मग कशाला जे आहे ते आपण हे करायचं आहे? समजले की नाही समजले? तर भगवंत हाय लेवलचे सायकोलॉजिस्ट होते, लक्षात. उच्चतम भगवंताला माहीत होतं की नेमकं कोणती साधना दिली की तुम्ही जे आहे ते तुमच्या विकारातून, तुमच्या गंदगीतून, तुमच्या विकृतीतून तुम्ही जे आहे ते बाहेर पडू शकता. ही साधना तुम्ही करून पहा. तुमचं चित्त जे आहे ते नाही स्वच्छ होईल ना, तर मी माझं नाव बदलून टाकेल. असं स्वच्छ होऊन जाईल तुमचं चित्त. इतके चांगले होऊन जाल तुम्ही, म्हणजे न भांडण कराल, ना झगडा कराल, ना कलह कराल, ना कोणाशी विवाद कराल. ठीक आहे. न चिडचिड कराल, न चिंतेमध्ये राहाल, ना तणावामध्ये राहाल. तुम्हाला असं वाटेल की माझं आयुष्य जे आता उरलेलं आहे, केव्हाही क्षणी नष्ट होणारं आहे, या आयुष्यामध्ये मी चांगलं करून जाईल. हे लक्षात घ्या. चांगलं करून जाईल. ठीक आहे. चांगला मार्ग देऊन जाईल, चांगले कर्म करून जाईल. आतापर्यंत जे झालं ते झालं. ठीक आहे, भूतकाळ. पण आता मला समजलं ना, आता डोळे उघडलेत ना. ठीक आहे. तर आता मी चांगलं करेन, कारण की केव्हाही क्षण बदलणार आहे, लक्षात घ्या. जे मी तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये मला ते मठ्ठकुंडलीची कथा खूप आवडते. म्हणजे तो भूतकाळाचं चिंतन करत होता. मठ्ठकुंडली, आपल्या बापानं पैसा लावला नाही, बिमारी झाली. ठीक आहे. त्याचा बाप कंजूस होता, बिमारी झाली, पैसा लावला नाही, मराला सोडलं. आता मराच्या याच्यावरती आलेला तर वरांड्यामध्ये माझी बाज टाकून दिली आणि तिकडे जे आहे ते ठेवून दिलं मला, नाही का. इतका माझा बाप जो आहे तो हे, तर त्याचं चिंतन सुरू होतं मरणाच्या अंतिम क्षणी. तर भगवंताला जे आहे ते त्यांची करुणा भगवंताची, की भगवंताला असं वाटलं की हा याच चिंतनामध्ये जर मेला तर याचं चित्त कधीही मुक्त होणार नाही, शांत होणार नाही. तर भगवंतानी काय केलं, आपलं पात्र घेतलं आणि चारिका करायला लागलेत आणि त्याच्या घरापासून गेलेत. तर त्याची नजर जशी त्या भगवंतावरती पडली तर त्याचं चिंतन बदललं. हे लक्षात घ्या. आता भगवंताचं चिंतन सुरू झालं की मी किती पुण्यवान माणूस, की मला जे आहे ते भगवंताचं दर्शन झालं, भगवंत दिसलेत. समजले का नाही समजले? किती पुण्यवान. तर चित्त बदललं ना. चित्त काय झालं? कुशल झालं. आतापर्यंत चित्त कोणतं होतं? अकुशल होतं. रागाने, द्वेषाने पीडित होतं. पण जसं भगवंत समोर आलेत आणि भगवंताचं दर्शन झालं, ठीक आहे, तर चित्त बदललं आणि त्याचा मृत्यू झाला. हे लक्षात घ्या. कोणत्या चित्तानं झालेला आहे मृत्यू?
तर हे आपल्याला ठरवायचं आहे की आपला मृत्यूचा जेव्हा क्षण येणार आहे तर आपलं चित्त कुशल असायला हवं. कोणत्याही वेळी मृत्यू येऊ शकते, कोणत्याही वेळी मृत्यू झापड मारू शकते, ते जे आहे ते घाव घालू शकते. त्यावेळेस माझं चित्त कुशल राहिलं पाहिजे. तर तुम्ही जर अकुशल चित्तामध्येच राहिले तर कुशल राहील का त्यावेळेस? तर तुम्हाला जे आहे ते बुद्धाचं दर्शन करायचं आहे, बुद्धाच्या धम्माचं दर्शन करायचं आहे, बुद्धाच्या संघाचं दर्शन करायचं आहे. लक्षात घ्या. तिथून तुम्ही जे काही चित्त येतं तेव्हा तुम्ही मार्गचित्त झाले, तुम्ही श्रोतापत्ती मार्गामध्ये प्रवाहित झाले असा त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या. तर या साधनेनं जी मी तुम्हाला मरणानुसतीची साधना सांगितली ही बुद्धानुसतीची साधना आहे. ठीक आहे. अशा साधना आहेत कर्मस्थानामध्ये 40. तर जेव्हा तुम्ही या साधनेमध्ये प्रवाहित व्हाल तेव्हा चित्त कुशल होतं. आता तुम्ही कुशल चित्त पाहताय ना सगळे, किती महत्त्वाचं आहे कुशल चित्त. याची उपयोगिता किती आहे जीवनामध्ये हे लक्षात घ्या. खूप उपयोगिता आहे या कुशल चित्ताची. कारण तुमचं जीवन बदलून टाकू शकतं हे कुशल चित्त. ठीक आहे. ते कम्मठठाणानं कुशल चित्त तयार होतं हे लक्षात घ्या. म्हणजे की नाही समजले. जेव्हा तुम्ही कम्मठठाण ग्रहण करता तेव्हा तुमचं चित्त काय होते? कुशल होते आणि ते मार्गी लागते. लक्षात घ्या. इतकं मोठं आहे ही गोष्ट, साधीसुधी नाही आहे. लक्षात घ्या. अक्षरशः जीवनाला कलाटणी देणारा हा धर्म आहे. तुमच्या चित्ताला, तुमच्या अस्तित्वाला कलाटणी देणारा धर्म असा आहे. समजलं?